जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत। हे शिवद्रोही आहेत। जे कारण सांगितलं जातंय की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे। आमचे राज्यपाल महामहिम राज्यपाल कोश्यारी हे समुद्रकिनारी राजभवनावरती होते, राहत होते। त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता, पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाहीये। हा पुतळा पडला कसा? आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर, ते सुद्धा जे बोलतायत की काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडेल कदाचित, म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे। आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्ष झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे। ह्या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल। मी आहे तिथे, पवार साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील। त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की आपण देखील या सगळ्या सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात आपण सहभागी व्हावं। सर, मालवणमध्ये सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले आहेत। नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरेही पोहोचलेले आहेत आणि 1.5 तासापासून राडा सुरू आहे। नारायण राणे ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरत आहेत, हे आता कोकणवासियांना कळलं असेल, कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीने मोदी तिथे आले होते, एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली होती की नौदल दिन कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या किनारी त्याच्या सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला, ह्याचा अभिमान निश्चित सर्वांना झाला। पण केवळ एक काहीतरी आपण गाजवतो आहोत आणि श्रेय घ्यायचंय म्हणून घिसाडघाईने जो पुतळा केला गेला त्या पुतळ्याबद्दल सुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत। मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता, ती कंपनी कुठली होती, त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं, आणि अशी जी काय माहिती येते की या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय। आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार, म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यातून पुन्हा टेंडर काढणार, त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहेत। म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे। हा किळसवाणा कारभार आहे। ठरलेलं होतं, आज महाविकास आघाडीचे नेते आज किल्ल्यावर गेले, त्यांचं शेड्यूल पूर्णपणे ठरलेलं होतं। असं असताना आज ज्या पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते किल्ल्यावर गेले, मी शिवद्रोही म्हणतो, कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल। त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत। हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत, एकेकाला बघून मारतो। हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झालेत की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले। सर, एक तरह से ब्लेम गेम चल रहा है। राज्य सरकार का कहना है कि हमने सर ब्लेम गेम चल रहा है। एक तरह से सरकार कह रही है हमने नहीं बनाया, नेवी नहीं बनाया, और नेवी की तरफ से भी बयान आया है। आपको लग रहा है कि ज्वाइंट, जबकि देखरेख करने की जिम्मेदारी राज्य सरकार की थी, पीडब्ल्यूडी विभाग की थी। 100% राज्य सरकार नहीं कर सकती। 16,000 तयार करून आली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे आज ती वृत्ती उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसते। कुणी सांगतं वाढण्याचा वेळ होत असेल, हे अजूनही फरार आहेत, पोलिसांना ते सापडत नाही आहेत। अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही ऍक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातं। बदलापूर प्रकरणातले देखील आरोपी असून त्यात फक्त एकच की जो गुन्हा दाखल झालाय तो
एक मिनिट हा गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टरवर दाखल झालाय. तुमची मागणी आहे की कारण हा सगळा प्रोग्राम नौदलाने बघा केलेला होता. शेवटी हा जर का गुन्हा म्हणून पकडला, जर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय, ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं, म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे. आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात, तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात. आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार, काय होणार? आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या. कोकण जिंकायचं, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईने तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्याने म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली. मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जेमतेम ते 24-25 वर्षाचा, मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही. अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे, लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, तो आज सुद्धा व्यवस्थित आहे. जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आत्ता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का, हा सुद्धा मुद्दा आहे. आपल्याला एक तुम्हाला असा प्रश्न आहे की जशा पद्धतीने महाराष्ट्र शिवरायांच्या नावाने ओळखला जातो, जे फोटो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालेले आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची फक्त देशात नाही तर जगामध्ये बदनामी कोणी केली? तो शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकतायत, त्यांना मतांची जी घाई झालेली आहे, मतं मिळवण्यासाठी घाई केली, हे पाप जे आहे हे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले. म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे. तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे पण कायदा राबवणारी यंत्रणा तिच्यावरती दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि त्या दबावाला बळी पडणारे हे दोघेही गुन्हेगार आहेत. जिस तरह से पूरी घटना हुई है उसको लेकर आगे की रणनीति क्या है? क्योंकि आज भी कई जगहों पर प्रोटेस्ट हुआ है, आदित्य जी गए हैं, उनकी गाड़ी को रोकने की कोशिश की गई, वहां पर कुछ मैंने कहा हुई है. दूसरा जो केस रजिस्ट्रेशन की बात हो गई कि गुनाह दर्ज किया जाएगा, आरोपियों को बख्शा नहीं जाएगा, उस पर क्या कहना है? पहले ही मैंने मराठी में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता, शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उनको सारे शिवप्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले 1 तारीख यानी रविवार को हुतात्मा स्मारक वहाँ इकट्ठा हो जाएंगे. हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहाँ पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैचू है वहाँ उनको वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठीमध्ये सांगितलं की त्यांना जोडे मारा कार्यक्रम करू. स्ट्रॅटेजी करते मुद्दाम दडपण्याचं, कारण आजही मोर्चा मालवणमध्ये काढला, तिथे रस्ता रोखून धरला, महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं, तेव्हा कोर्टाने ह्याच्यामध्ये म्हणूनच म्हटलं ना की सरकारची ही महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक उघड होत चाललेली आहे. यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही. मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा, त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता, आम्ही मोठा मोर्चा काढला होता, तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. मला असं वाटतं एवढ्या पुरता पुरे आहे. नॉट रीचेबल है, ये कहा जा रहा है कि फरार हो गए जो दोनों. ठीक है, आज के दिन हमने जो कहना था वो हमने कह दिया. महाराष्ट्र बंद नहीं कर पा रहे थे लेकिन बंगाल में बीजेपी पूरी कोशिश करती है बंद करने की, तो दोनों क्या दोबारा प्रयास होगा? क्योंकि बंगाल में बीजेपी ने बंद कर दिया है, महाराष्ट्र में आप लोग बंद नहीं कर पाए, क्या दोबारा प्रयास होगा इस घटना के बाद? प्रयास का सवाल नहीं है, लेकिन जो कानून सबके लिए समान होना चाहिए.
मोदी जी ने तो कहा था 1 नेशन 1 इलेक्शन, तो क्या महाराष्ट्र नेशन के बाहर है? जो काम जिस तरीके से बीजेपी वहां सड़क पर उतर कर आई है, और हमारे यहाँ जो उप मुख्यमंत्री है फडणवीस, वो कहते हैं कि उनका हम इस्तीफा मांग रहे हैं, बंगाल का क्यों नहीं? अरे भाई, आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, गृह मंत्री है, हम बंगाल में रहने वाले नहीं है, महाराष्ट्र में है। तो बंगाल की सरकार सक्षम है, और वहां जिस तरीके से वो अब पुलिस पर हमला कर रहे हैं, वैसे तो हमने नहीं किया। साहेब सर प्रकरणाची ज्या प्रकारे महाराष्ट्र बंदची तुम्ही जेव्हा हाक दिली होती तेव्हा कोर्टाने ताशेरे ओढले, ते बेकायदेशीर आहे, पण मग पश्चिम बंगालमध्ये जेव्हा भाजप बंद करते तेव्हा ते बंद ठरतं. ह्याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे. आता मी कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतो.